नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता आम्ही चाललेलो आहे 200 गार्डनला. 200 रूम. हा 200 रूमला, सॉरी, जे गार्डनच आहे ते. हां. आणि मग तिथं जाऊन तिथे गार्डन वगैरे बघू. आणि तिथं काय खायला नाश्ता पॅकेट. हां, नाश्ता पॅकेट भेटणार आहे. जिथं खाणं तिथं आम्ही असतो, त्याच्यात काही वांदे नाही आहे. आम्ही सकाळी 5:30ला उठणार होतो आणि आता वाजलेले 7:30. हां, तरी सकाळी 11 सकाळी नाही, रात्री 11ला झोपलो, तरी पण सकाळी मॉर्निंगला 5:30ला उठायचं होतं. पण मग उठलो शेवटी 6:30ला. काय करावं, जागच नाही आली. फिरलो तेवढं. मी उठले होते, मला वाटलं हिला उठवलं, ही ओरडल म्हणून मी उठवलं. त्या म्हणायच्या गोष्टी असते काय. बरोबर आहे. रोजचं रुटीन काय आपलं माहिती. आणि बघा गाईस, तुम्हाला एक मी व्ह्यू दाखवते. एवढं मस्त दिसतंय. हे बघा, असं नाही दिसणार. थांबा, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तुम्हाला अद्रकचा फ्लेवर लागत असेल तर अद्रक नाही, पण इलायची पावडर वगैरे जास्त टाकलेली असते. आणि व्ह्यू बघा गाईस, कसला भारी आहे. काय असतंय सुख. टेस्ट पण छान आहे. जास्त गोड पण नाही आहे, जास्त फिक्का पण नाही. एकदम मस्त. आता आम्ही चहा पितो आणि त्याच्यानंतर नाश्ता पॅकेट घ्यायचं, तिथं नंबर आता जाऊ खाऊ काही. आता मामा गेले, अजिंक्य मामा ते दुकानावर चालले. आपण दुकानवर गेल्यावर भेटू त्यांना. हां, दुकानवरचा रूम टूर, सॉरी, दुकान टूर देऊ आम्ही तुम्हाला. दुकान टूर. चला, गर्दी बघा गाईस, तुम्ही फक्त गर्दी बघा. खूप गर्दी राहते. खूप लंबी लाईन आहे. खूप लंबी लाईन आहे. मध्ये घुसू पण देत नाही आणि काही नाही. त्याच्यामुळे जरा लवकर या, टायमाच्या आत या. पण आमचं झालेलं आहे. इथं चहा हा, आणि इथं चहा भेटतो. इथं चहा भेटतो. त्याच्या पलीकडे नाश्ता पॅकेट भेटतो. नाश्ता पॅकेटला लाईन लावावं लागते, चहाला एवढी गर्दी नसते. आज गुरुवार असल्यामुळे गर्दी पण खूप जास्त आहे. आता आम्ही गरमच होते, असं नाही की बनवून ठेवलेले होते. आता गाडी आली आणि गाडी आल्यानंतर गाडी खाली व्हायला पण जास्त वेळ लागत नाही, कारण की गर्दी पण असती, कंटिन्यू गर्दी असती, असं काही नाही. पण तरी पण गुरुवारपेक्षा तुम्ही असं मध्ये जर आले, तुम्हाला वाटत असेल गर्दी आहे, तर मग मध्ये येऊ शकता. पण कारण की गुरुवारी गर्दी असते. आणि हे जे समोर दिसतंय ना, तिथं 200 रूमचं गार्डन आहे. तिथं पण चहा वगैरे भेटते. हां, सॉरी, मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही बोललेलो होतो की आम्ही 12 वाजता जाऊ, पण काही कारणामुळे आम्ही नाही जाऊ शकलो. पण ठीक आहे, कारण की आम्हाला सकाळी उठायचं होतं, म्हणून आम्ही गेलो. चल, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आम्ही या ब्लॉगची स्टार्टिंग सकाळीच केलेली आणि दुपारी काहीच नाही केलं. आता जस्ट आलो. निसर्ग प्युअर व्हेज, महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज वगैरे असं काहीतरी सगळं मिक्स आहे. एरोप्लेन रोडला, तुम्ही जर एरोप्लेन रोडला तिकडनं येत असेल शिर्डीकडून नाही, हो, नांदूर की रोड. हां, नांदूर बस स्टँडच्या साईडने तिकडून येत असेल तर राईट साईडला हे हॉटेल आहे, निसर्ग प्युअर व्हेज म्हणून. खूप छान आहे. आम्ही इथं दाबिली खाल्ली, समोसा खाल्ला, छान होतं, मस्त. आपल्याकडं ना या 2 गोष्टी बेस्ट आहे इथल्या. हां, आपल्याकडं ना दाबिली देता, पण त्याच्यावर शेव वगैरे देत नाही. चटणी पण देता, पण इथं चटणी वगैरे त्याच्या आतमध्ये पण देता. आणि मेन म्हणजे जास्त जशी अगोदर बनवून ठेवलेली वगैरे नसती. हां, गरम फ्रेश देता. असते. आणि फुल एकदम क्रिस्पी शेव असती वगैरे. पण मस्त होती टेस्ट वगैरे. भरपूर तिखट पण होतं, मिक्स होतं, छान होतं, पण मस्त होतं. हॉटेलला हां, हेच ते हॉटेल प्युअर व्हेज. मस्त आहे, महाराष्ट्र. टेस्ट पण मस्त आहे. आम्ही काही जास्त खाल्लं नाही तिथं, फक्त काय बोलतो त्याला, समोसा आणि दाबलीच खाल्ली, पण छान होतं, मस्त. पाणीपुरी पण छान आहे, पण आपण दुसरीकडे ट्राय करणार आहे त्याच्यात. आपल्या इकडची जशी दाबेली राहते त्याच्यापेक्षा बेटर मला ही वाटली, कारण की याच्यात शेव वगैरे राहते आणि भरपूर होती. असं नाही थोडीशी दिलेली, फक्त चांगली होती, मस्त होती, गरम गरम होती परत. आणि पावला पण एकदम बटर लावलेलं होतं.
आपल्याकडं कोरडे पाव असतात आणि गरम पण नसतं. छान आहे. आपल्याकडं पण भेटत असेल अशी, पण आम्ही अजून गेलेलो नाही. गेल्या वर्षी आता इथं आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहे. बघू शेवपुरी पाणीपुरी काहीतरी ट्राय करू. असं म्हणतात इथलची पाणीपुरी बेस्ट असती. आणि बघू टेस्ट वगैरे कशी आहे, काय आहे, फेमस आहे ही, त्याच्यामुळे ट्राय करायला आलेलं आहे. बघू कशी आहे, सांगतो रिव्ह्यू देतो. आम्ही शेवपुरी आणि पाणीपुरी शेवपुरी आणि दहीपुरी घेतलेली. आता ही टेस्ट करून सांग. पाणीपुरी लवर आहे तर तीच सांगा कशी दहीपुरी कशी खाते बघा. कशी आहे मस्त. समोर का माहिती मागं सरक ना, मी व्हॉइस ओव्हर थोडीशी गोड आहे, मिक्स आहे काही काय आहे. मी शेवपुरी टेस्ट करते. आम्ही कुठं आलोय आज यांच्या मंदिरात. सॉरी गाईज, आम्ही इनके दुकानामध्ये आलोय. आता या कॉफीची टेस्ट घेऊन हमको बताएंगे. गाईज इकडे बघा, हे काका चहा घेऊन आलेले. हे आपले चहावाले काका आहे. कॉफी का चहा आहे ती? कॉफी अरे बाबा, घ्यायची का? टेस्ट करा. कशी सांगा बरं, कशी सांगा ना. ते आमचे कॉफीवाले चहावाले काका आणि या त्यांच्या काकू. हाय हेलो गाइस, हम इनके दुकान में आए हैं अभी. इन्होंने कॉफी ली है. कॉफी परत बोल. ओम साईराम गाइस. हाँ, ये ओम साईराम बोल रहे गाइस. और अभी भी और आते के दुकान में वही थे गाइस, बहुत कुछ है लेने के लिए. आप कभी आओगे शिरडी तो आ जाओ आत्या के दुकान में. आत्या का दुकान यहाँ भोजनालय के बाजू को ही है, बाजू में ही है. यहाँ पे काफ़ी भोजनालय है, यहाँ पे भोजनालय है. ये इनका दुकान है. इन्होंने प्रसाद भी रखा है, इन्होंने नकली खेलने भी रखे हैं और इन्होंने साईं बाबा भी रखे हैं और मोते के बांगड़े भी है गाइस. गाइस इधर देखो, ये चश्मे भी है. गाइस कॉफी ठंडी करने के लिए ये देखो. हाँ देखो गाइस, ठंडा हवा ये 30 से. ये देखो बहुत ही ठंड. और ये गाइस देखो जुल्फी उड़ रही है थोड़ी थोड़ी सी. और ये इनकी आते हैं गाइस. इनकी मतलब ये पोरगी क्या, ये मेरे साथ आई है. इनकी आते हैं. हाँ गाइस, हमारी जरा मराठी अच्छी है. गाइस 1 मिनिट रुको. रुको गाइस, वो चश्मा ट्राई कर रही है. गाइस दुकान असने का बहुत सारा फायदा है. अभी हमने इधर से गॉगल लिए हैं और अभी हम गॉगल पहनेंगे. लोग देख रहे हैं हमारी तरफ, पता नहीं क्यों. ये देखो नीले, तीसरा भी लगा देखो. ये चश्मे गाइस, इस चश्मे में से बहुत नीला दिख रहा है. काले पीले चश्मे है यहाँ पे. देखो गाइस, आपको थोड़ा थोड़ा नजर आ गया. गाइस हम लोग जब वापस जाएंगे ना, इस पे बैठ के जाएंगे. हाँ गाइस, अब डायरेक्ट विमानतल में बैठेंगे हम. ओळखा क्या गाइस तुमने इनका को? हम इनके घर आए. इनकी मम्मी है. हाय बोला ना काकू. ये मम्मी है. काकू आहे बोला ना. ओ काकू, काकू हाय बोला ना. ये हवा घालते तुम्ही ओम साईराम बोलायला पाहिजे ना. हाँ ना. हाँ दूसरी आशी गाइस, ये देखो ये काय पी रही. हम दूध में डाल के काला पाउडर पी रहे. ये देखो, इस पे जाने वाले हैं हम घर पे. 1 2 3. ये देखो, गई इसके. हमारे भाषा में 4 चाकी बोलते हैं इसको. अरे
गाइस वो काउंटर के नीचे चली गई. तर गाईज आम्ही भोजनालयात आलोय. इथं हे बघा बॅक साईडला कोणीच नाही, फक्त आम्ही तिघीच आहे आणि थोडेफार लोक आहे साईडला बस, म्हणजे एक 5-6 लोक असतील जास्तीत जास्त. आम्ही VIP च्या रस्त्याने आलोय म्हणून. गाइस बाहर देखो कितनी गर्दी, तुमको दिखेगा नहीं अब? हाँ थोड़ा थोड़ा दिखेगा. गाइस हम VIP गेट में से आ रहे हैं, मतलब हम फ्लेक्स नहीं कर रहे, आप गलत मत समझिए. ये देखिए इसके पापा आनंद छोड़ रहे हैं हमको, फिर हम आ रहे हैं खाने के वास्ते. चल गाइस खाने के बाद मिलते हैं. अभी लोगों को छोड़ा है, अब मजा आएगा, मिलते हैं बाद में. देखो गाइस कैसे बोल रहे हैं खाने के वास्ते. गाइस सिर्फ देखो आप, ये जंगल में से वो प्राणी कैसे निकलते नहीं आ रहे वो बैलगाडा शर्यत में वो बैल कैसे पळते वो. गाइस समोरचा काकू पण ब्लॉगर दिसता वाटत. वो हमारा ब्लॉग ले रहे हैं शायद. उनको लगा हम बहुत बड़े ब्लॉगर हैं. गाइस उनकी मुर्गी भी हमारी तरफ देख रही है ना, उसको फेमस कर देंगे अब, टेंशन नहीं लेने का. चलो गाइस फिर मिलते हैं बाद में. गाइस अभी भी हम दुकान में ही है, अभी 8 बजने को है. अभी हम खाना खा के आए. खाना तो अच्छा था, और आज गुड़ का शीरा था. गाजरचा हलवा ऐकले, गाजरचा नव्हता तो, रव्याचा होता हलवा. रव्याचा हलवा होता. काय तुझे मम्मी पप्पा तुला मस्त हॉटेलला गेले, ते बी तुला काढलेलं आहे. बरं हे पाय, हे आमचे मामा आहे आणि यांच्या दुकानात द्यायचा डिस्काउंट. काय डिस्काउंटचं काय हाय बरोबर तेवढ्याच भावात द्यायचं. भाडं द्यावं लागतं ना जास्त. ही मालकी नाही आहे, ही मालकी नाही आहे, हे मालकी ही मालकाची सूट आहे म्हणा. आणि ही इथं त्यांची पुत्री बसलेली आहे. काय पुत्री बसलेली, कुत्री आहे गाईज. 2 पायाची पाय हे पा दिसलं का? 2 पाय हे वाटत ना 4 पाय म्हणजे काय हाय ना मग ये दोन कुत्री आहे. आरतीला आलो 9 वाजता. तिथे आरती सुरूच होती आणि गर्दी पण खूप होती. तर अशा प्रकारे हा व्लॉग इथेच एंड होत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि स्किप करू नका प्लीज. आणि बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.